हाय गायज, वेलकम टू माय चॅनल. आजच्या पुस्तकाचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. लेखक आहेत जेम्स क्लिअर. चला तर मग सुरुवात करूयात. हॅबिट्स म्हणजे नेमकं काय याची खरीखुरी डेफिनेशन तुम्हाला फक्त आणि फक्त या पुस्तकात वाचायला मिळेल. स्वतः लेखकाने कशाप्रकारे चांगल्या सवयी लावून स्वतःमध्ये बदल केले आणि त्यामुळे त्याला मिळत गेलेले यश, इथून गोष्टीची सुरुवात होते. चांगल्या सवयी लावण्याचा फॉर्म्युला आणि त्याचबरोबर वाईट सवयीपासून डिटॅच होण्याचा फॉर्म्युला, हे दोन्ही या पुस्तकात आहे. एखादी गोष्ट आपण रिपीटेडली का करतो आणि एखादी का नाही करत, यामागचं रिझन लेखक सांगतो आणि आपल्यालाही मग त्यामागचं लॉजिक समजतं. आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं डिझाईन करायचं जेणेकरून चांगल्या सवयी ह्या आपल्याकडनं आपोआप झाल्या पाहिजेत, याचंही प्रशिक्षण लेखक या पुस्तकात देतो. प्रोकॅस्टिनेशन स्टॉप करण्यासाठी या पुस्तकामध्ये सोपा आणि खूप महत्त्वाचा 2 मिनिट रूल सांगितला आहे. आपल्याला चांगल्या सवयी ॲडॉप्ट करण्यासाठी वेळ लागतो, पण तेच वाईट सवयी लवकर लागतात. तर हे असं का, याचं आपल्या ब्रेनसोबत कसं आणि काय कनेक्शन आहे, हे खूप व्यवस्थित आणि समजेल असं एक्सप्लेन केलं आहे. प्रत्येक टॉपिक्स रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळे ते टॉपिक्स समजायला खूप इझी जातात. सवयी लावताना परफेक्शनच्या मागे धावणे कसं चुकीचं आहे, स्मॉल चेंजेसच बिग चेंज आणतात, हे सगळं लेखक आपल्याला पटवून देतो. या पुस्तकात बरेचसे रूल्स आहेत, पण त्यातले 2 रूल जे मी आता फॉलो करायला लागली आहे, जे मला पर्सनली खूप आवडले, ते म्हणजे पहिला रूल, नेवर मिस ट्वाईस आणि शो अप इवन इफ यू डोंट फील लाईक इट. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हालासुद्धा एखादा रूल आवडेल आणि तो तुम्ही फॉलो करायला लागाल. हे पुस्तक हॅबिट्स याबद्दलची एक सफारीच आहे. असं वाटतं लेखक आपलं बोट धरून हॅबिट्सच्या प्रत्येक वेगवेगळ्या अशा स्टेशनवर नेतो आहे आणि त्या स्टेशनवरच्या हॅबिट्स रिलेटेड सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. जणू काही आपण पूर्ण हॅबिट्सचं जगच फिरून येतो. हे पुस्तक वाचताना एका पॉईंटला असं वाटतं की आपण आपली लाईफ चेंज करू शकतो. सगळं काही आपल्या हातात आहे. आपण स्वतःला घडवू शकतो. या जगात असं काहीच नाही आहे जे आपण नाही करू शकणार. सगळं काही शक्य आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या फक्त सवयी बदलाव्या लागतील. एका गोष्टीसाठी लेखकाचं विशेष कौतुक वाटतं आणि ते म्हणजे पुस्तकाच्या शेवटी तो त्याच्या वाचकांचे सुद्धा आभार मानतो. त्यात तो असं म्हणतो, लाईफ इज शॉर्ट आणि त्यातला मौल्यवान वेळ तुम्ही माझं पुस्तक वाचण्यासाठी दिलात, त्यासाठी थँक्यू. त्याने त्याच्या वाचकांना सुद्धा ॲप्रिशिएट केलं आहे आणि हे किती सुंदर जेस्चर आहे. इन फायनल वर्ड्स, I will say, if you want personality development or self-improvement, then please read this book. Thank you. If you like this video, please like, share and subscribe to my channel.